आनंदाचे चिते महापर्व राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुतम राम 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 हरे हरे सज्जन हो. आणि असा हा तिथे अवतार झाला आणि अवतार झाल्याबरोबर त्यानं नरसिंह भगवान की वरचं जे शरीर होतं ते सिंहाचं आणि खालचा जो भाग होता तो माणसाचा, नर आणि सिंह. आणि त्या हिरण्यकश्यपूने ती लाथ मारली होती, त्याला तसाच पकडला आणि तसाच पकडला आणि त्या राजवाड्याच्या उंबऱ्यावरती घेऊन गेला. राजवाडा संपलाय. आता त्याला विचारलं, आता तुझे जे काही अटी होत्या त्या अटी सगळ्या पूर्ण आहेत बघ, आता दिवस आहे का? नाही. रात्र म्हणाली तर रात्र नाही, अजून काळोख पडायचंय त्यामुळे रात्र नाही. दिवस आहे का? दिवस नाही, सूर्य मावळलाय. दिवसा नको, रात्री नको. आता हे घर आहे का? उंबऱ्यावर घेतला. उंबऱ्यावर घर आहे का बाहेर आहे? उंबऱ्या घरात म्हणावं का बाहेर म्हणावं? उंबऱ्यावर ठेवला, मांडीवर. उंबऱ्यावर बसला आणि तिथे मांडीवर घेतलं होतं त्याला. आणि ती 10ही बोटांची नख जी होती ना ती अशी त्याच्या वक्षस्थळावरती रोवली होती आणि तो फाडणार असा त्याला. त्यावेळेला ती नख रुतलेली बघितली आणि त्याला विचारतात का नाही जाणाऱ्या माणसाला काय विचारतात? अगदी फाशी द्यायचं जरी असलं तरी सुद्धा त्याला विचारतात, तुझी अखेरची इच्छा काय? बोल, तुला काही सांगायचंय का? तुला काही खावं असं वाटतं का? तुला काही विचारलं होतं का नाही कसाबला सुद्धा? तसं तुला काय पाहिजे बोल म्हणाले. तो म्हणाला मला सांगायचं. म्हणाले एवढे सगळे लोक जे जमले आहेत ना, माझे सभाजन प्रजाजन आहेत, त्यांना मला बोलायचंय. चंपू काव्यकार म्हणतात, नरसिंह चंपूकार. ते काय सांगतात? तो हिरण्यकश्यपूने शेवटचं केलेलं भाषण आहे त्या सभेमध्ये. कसं मांडीवर पडून असती बोटं रुतलेली आहेत आणि तो सांगतोय. काय सांगतो? यत्र खंडलदंती दंत कुशलान्या कुंठितान्या हवे धारा यत्र पिनाक पाणी परशो आकुंठिता मागता तन्मे ताव दुरो नरसिंह करजैर यादीयते सांप्रतम दैवे दुर्बलता गते तृणमभिप्रायेण वज्रायते. काय सांगतो तो सांगतोय प्रजाजन हो ऐका 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 म्हणाले. ज्या छातीवरती भगवंताचा परशु काम करू शकला नाही, यत्रा खंडलदंती दंत मुसलान, मी स्वर्गावरती चाल करून गेलो त्यावेळी तर ऐरावताला माझ्या अंगावरती सोडलं होतं इंद्रानं आणि त्यानं जी काही माझ्या छातीवरती धडक मारली. परिणाम काय झाला? त्या ऐरावताच्या सुळ्याचे तुकडे तुकडे उडाले म्हणाले. यत्रा खंडल दंती दंत मुसलान, मुसळासारखे असलेले दात त्याचे तुकडे तुकडे झाले म्हणाले. न्याकुंठितान्या हवे कसे धारा यत्र पिनाक पाणी परशो. भगवान महादेवांच्याकडे युद्धा करता गेलो कैलासावरती, तेव्हा भगवंतानी आपला पिनाक नावाचा परशु होता तो माझ्या छातीवरती मारला. त्याने तुम्हाला वाटलं माझी छाती विदीर्ण झाली काय? नाही. काय झालं? धारा यत्र पिनाक पाणी परशोर आकुंठिता मागता. ती काय झालं सांगू? त्या भगवान महादेवांच्या परशुची धारच बोथट झाली. परशु म्हणजे कुऱ्हाड. समजा दगडावर कुऱ्हाड मारले ते काय होईल? कसं पातळ होईल कुऱ्हाडीचं? तशी झाली म्हणाले. ती परशु सुद्धा माझ्या छातीवरती काम करू शकला नाही. तीच माझी छाती आज काय झालं सांगावं घ्या. धारा यत्र पिनाक पाणी परशोर आकुंठिता मागता तन्मे ताव दुरो नरसिंह करजैर. ती छाती या साध्या नरसिंहाच्या हाताच्या नखांनी फाडली जाते आहे. काय कारण आहे सांगू? दैव बदललं म्हणाले. माझं दैवे दुर्बलता गते तृणमभिप्रायेण वज्रायते. दैव बदललं की एखादी गवताची काडी सुद्धा वज्रासारखी होते. एरवी माणसं बाहेर गाडीवरनं पडून मरत नाहीत, पण हातपाय मोडत नाही, पण बाथरूम मध्ये पडून हात मोडतो. काय कारण आहे सांगा? दैव बदललं. हेच त्याचं उत्तर आहे. जे दोष नाही कोणाचा, गरिमा बोलतात रामचंद्रांच्या मुखातून दैव जात दुःखे भरता. मला सांगायचा मुद्दा असा, असं तो नरसिंहानं आणि मग त्याचं ते शरीर विदीर्ण केलं त्यानं आणि
ती आतडी तू चिवडून बघायला लागला कशा करता चिवडतो होता. त्याला शेवटी एकाने विचारलं, हाता की म्हणजे ते पुन्हा मारलेला पुन्हा का मारताय म्हणाले. त्याला नाही म्हणाले, मला सांगायला लागला तो की प्रल्हादासारखं रत्न याच चिखलातून जन्मलं, पण प्रल्हादासारखं रत्न अजून एखादं रत्न आहे का, अजून एखादं कमळ आहे का, हे बघण्याकरता म्हणाले मी हात पुन्हा ती आतडी करत होते. आणि हा करून ते तिथे ओरडत आहेत. अनेक लोक त्या ठिकाणी त्यांना सांत्वना करता आले. कोण कोण आले, भगवान महादेव गेले, ब्रह्मदेव गेले, सगळे जायला लागले. आणि लक्ष्मीला पाठवलं. शेवटी काय आहे, कितीही पुरुष आक्रमक असताना तरी बायकोला बघितलं की घाबरतो म्हणाले. बायको समोर आली की तू घाबरतो. बाहेर तो कोणी काय कोणी असो, कमिशनर असो नाही तर तिकडे कमांडर असो, तो बायको समोर काही नाही झालं त्याच. हे जुन्या काळापासून आहे बरं का. त्यामुळं त्या नरसिंहाच्या समोर म्हणजे त्या महाविष्णूंच्या समोर यानं काय केलं, लक्ष्मीला पाठवली. बाकीच्या लोकांनी जा म्हणाले, तुम्ही जा. भगवान महादेव म्हणतात तुम्ही समोर जा. मग ती औदुंबराची फळं घेऊन गेली शांत करण्याकरता. आणि त्याला सांगते पण ते भगवान शांत होईना. त्यांनी जी अशी पुन्हा डरकाळी फुटली, हात असे वर केले, ते रक्त उडालं सगळं. आणि ती घाबरली, म्हणाले हे काहीतरी वेगळंच रूप आहे म्हणाले यांचं काही. ती परत मागे पळाली. आणि ती पळाल्यानंतर मग आता कोणाला पाठवलं, ज्याच्या करता अवतार घेतलाय तो बारका प्रल्हाद, किती वर्षाचा, 7 वर्षाचा प्रल्हाद, त्याला पाठवलं. आणि तो काय करायला लागला, तो भगवंतासमोर म्हणाला. पुन्हा त्यानं तसंच केल्यानंतर म्हणाले मी घाबरलो नाही. मग ब्रह्मादय सुरगणा निहती तिमिरी. प्रल्हादानं केलेली भागवतामध्ये स्तुती आहे. एकंदर 42 श्लोक आहेत. ही प्रल्हादाची स्तुती ती भागवतामध्येच मुळातून पाहावी. हा भागवताचा विषय, कीर्तनाचा नाही, पण ती पाहावी तिथून. त्याने कसं कसं सांगितलंय, मन्ने धनाभिजन रूप तपश्रुत औज. काय गोष्टी आहेत म्हणाले, धन अभिजन रूप तप श्रुत ओज, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण म्हणाले भगवंता त्याच्या जवळ जर तुझी भक्ती नसेल तर म्हणाले तो स्वपचंबरिष्ठ, त्याच्यापेक्षा चांडाळ बरा म्हणाले. मला सांगायचा मुद्दा असा हा भगवंताचा अवतार झाला. कोणाकरता झाला, एकट्या प्रल्हादाकरता झाला. त्याला विचारलं, रे तुला भीती नाही वाटत का? भीती नाही. तो प्रल्हादाला जवळ घेतलंय, म्हणाले मला भीती नाही वाटत. का भीती वाटत नाही? कारण तू म्हणाला तुझं माझ्याजवळ नाम आहे म्हणाले, आणि नामाच्या बळानं मी घाबरत नाही. तू माझ्याकडे कशामुळे आलास माहितीये का? तू मी नाम घेतल्यामुळे आलास. तू नामाचा अंकित आहेस. तुझ्यापेक्षा तुझं नाम श्रेष्ठ आहे भगवंता, असं प्रल्हाद सांगतोय. जणू काही हाच आशय सावतोबा भैरवीचे स्वर छेडत सांगायला लागली. भैरवी म्हणायची. पण आज या ठिकाणच्या कीर्तनाचा 4था दिवस, उद्याचा दिवस ब्रेक. म्हणजे उद्या परवा रात्री, म्हणजे उद्या परवाच्या पहाटेला 13 तारीखला ललिताचं कीर्तन होईल. कदाचित त्यावेळेला तुम्ही एवढ्या संख्येनं असणार नाही, त्यामुळे आत्ताच आभार मानून घेतो ज्यांनी मला या ठिकाणी बोलावलं. असे आमचे मयुरेश पाठक, त्यांना धन्यवाद देतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती तरीही सलगी करीतो. तुमच्याशी मी 4 दिवस सलगी करण्याचा प्रयत्न केला. यद रोचते तद ग्राह्यम, यद न रोचते तद सर्वथैव त्याज्यम इति शम. जे आवडलं असेल ते घ्या, जे आवडलं नसेल ते माझं मला परत करा. आणि हे 2 माझे हात आहेत बरं का. हे हात म्हणजे काय? हा म्हणजे हार्मोनियम, त म्हणजे तबला. हे 2 नसतील तर मध्ये मकरंद बुवा दाबला. त्यामुळे ह्या दोघांना विशेष धन्यवाद. ते आमचे देवीदास दातात आणि इकडे हेमंत देशमुख. हे तुम्हाला ज्यांचा परिचय तुम्हाला आहेच, मी त्यांचं नाव सांगणं हा सुद्धा त्यांच्या परिचयाचा एक प्रकारचा अपमानच ठरेल. पण तरी सुद्धा घेणं हे माझं कर्तव्य आहे. कारण एवढं त्यांचं कर्तृत्व मोठं आहे की ते नुसतं त्यांचं रूप जरी बघितलं तरी काय आहे, लोकांना आनंद होतो ते आले म्हटल्यानंतर. असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. तेव्हा त्या दोघांनाही असे चांगले साथीदार मला मिळाले म्हणून धन्यवाद. इथली जी कमिटी काही असेल त्या सर्वांना धन्यवाद, त्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा. आणि भैरवी म्हणायची, नामाची
एकच मागणं मागायचं, हे चिरान दे गा देवा